नमस्कार मित्रांनो, समोर बघताय रासपेरीचं झाड आहे आणि आपण ह्याच्या आता कटिंग लावणार आहे. तर कटिंग आपल्याला कशा निवडायचं ते दाखवणार आहे मित्रांनो. हे बघू शकता, हे रासपेरीचं झाड आहे आणि ह्याच्या कटिंग आपल्याला कशा निवडायच्या ते दाखवणार आहे मित्रांनो. अशा आपल्याला कटिंग निवडायचे आहेत आणि असं होल नसलेले कटिंग निवडायचे. इथं बघू शकता मी काढलेले आहेत कटिंग. हे असे आपल्याला कटिंग निवडायचे आहेत. असं ह्या साईडला असं दिसलं पाहिजे मित्रांनो. होल आत टोकरा नसून अखंड पीस राहा भरीव. हे बघू शकता, हे असे आपल्याला कटिंग निवडायचे आहेत. आपण ह्या कटिंग काढले आहेत आणि आपल्याला अशा कवळ्या कटिंग लावायच्या नाहीत, कारण हे येत नाहीत मित्रांनो. त्यामुळे आपण आता ह्या कटिंग डायरेक्ट मी वाळू घेतली आणि वाळूत ह्या कटिंग मी लावणार आहे मित्रांनो. आता आपण ह्या कटिंग ह्या कुंडीमध्ये वाळू भरलेले आहे मित्रांनो. मी त्याच्यात डायरेक्ट मी वाळू फक्त भरलेले आहे. डायरेक्ट कटिंग घेणार आहे आणि लावणार आहे. बघू शकता तुम्ही, कटिंग मी डायरेक्ट लावणार आहे मित्रांनो. हे बघू शकता, ह्याला काही मी लावलेलं नाही. रूटिंग हार्मोन म्हणा, तुमचा अल्वेरा म्हणा, काही लावलेलं नाही. डायरेक्ट मी ही वाळू घेतली आणि ह्याच्यात ह्या कटिंग मी डायरेक्ट असे लावून देतो मित्रांनो. थोडीशी आपल्याला आत दाबून घालायची. हे बघू शकता, 1 2 जवळजवळ मी ह्याच्यात किती कटिंग लावणार आहे ते दाखवणार आहे. 2 3 4 5 6 7 8 आणि हे एक जवळजवळ मी ह्याच्यात 9 कटिंग लावले आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही, डायरेक्ट असे लावून आपल्याला अशा पाणी ओतून द्यायचं आहे. 9 कटिंग लावलेले आहेत आपण. हे अशी कटिंग मी एक कटिंग माझ्याकडून चुकीची आलेली आहे. बघू शकता, खालून भरीव आहे आणि वरून बघितलं तर हिथं होल आहे मित्रांनो. तर ही कटिंग मी लावणार नाही, कारण ते ही सक्सेस होणारच नाही. त्यामुळे अशा कटिंग टाकून द्यायच्यात आपल्या मित्रांनो. यात मी 9 कटिंग लावले मित्रांनो. बघू शकता, आता डायरेक्ट मी ह्याला पाणी देणार आणि डायरेक्ट ओपन जागेमध्ये इथं मी ठेवून देणार आहे मित्रांनो. 15 ते 20 दिवसामध्ये ह्याला मुळा सुरू होती द्यायला. फक्त पाणी द्यायचं आपल्या मित्रांनो. ह्याला वालावा ठेवायचं आहे, बाकी ह्याला काही करायचं नाही मित्रांनो. 1 महिन्यानंतर आपण ह्या कटिंग काढून दुसऱ्या कुंडीत ट्रान्सफर करणार आहे मित्रांनो. धन्यवाद.